नमस्कार, माझं नाव कल्याणी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजची आपली जी रेसिपी आहे ती आहे पॅटीस. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, आपले स्पॉन्जी आणि मस्त सॉफ्ट असे पॅटीस रेडी आहेत. ती चटणीसोबत आणि सॉससोबत आपण सर्व केलेले आहेत. एकदा साहित्य सांगून देते मी तुम्हाला. हे बघा, बारीक चिरलेला कांदा, अद्रक लसणाची पेस्ट, लाल हिरवी मिरची, कोथिंबीर, इथे ब्रेड घेतलेला आहे, उकडलेला बटाटा घेतलेला आहे आपण पॅटीससाठी. हे सगळं पॅटीसचं साहित्य आहे. आणि अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज नक्की करा, कारण तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब केलं तर मला मोटिवेशन भेटतं व्हिडिओ बनवायला. आता हे आपण खोबऱ्याची चटणीसाठी साहित्य घेतले. ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, चिंच आणि मीठ थोडंसं. हे बघा, ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत. आणि आता आपण इथे 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहे. मीठ आणि हातावर थोडंसं क्रश करून ओवा आणि जिरे आपण याच्यात ॲड करणार आहे आणि थोडासा खायचा सोडा आणि हाफ टीस्पून हळद. इथे सर्व आपण एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर जे आहे व्यवस्थित बनवून घ्यायचे. जास्त पातळ पण नाही बनवायचे आणि हळूहळू पाणी टाकायचे, जेणेकरून क्लम्प्स नाही झाले पाहिजे आपल्या बॅटरमध्ये. अशा प्रकारे आपल्याला पाणी ॲड करून हे बॅटर बनवायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकते. बघा, हळूहळू पाणी ॲड करून मी आता हे बॅटर रेडी करून घेते. अंदाज घेऊन पाणी ॲड करायचं आपल्याला. ठीक आहे. हे बघा, बॅटर तुम्ही बघू शकता. आता इथे कढईत ऑलरेडी तेल तापत ठेवलं होतं मी. आपण जी बटाट्याची भाजी बनवणार आहे त्याची तयारी. आता जिरे टाकलेत, पहिले जिरे तडतडले. आता मोहरी टाकले आपण, कांदा थोडासा गुलाबी रंगाचा भाजून झाला का त्यात आपण वाटलेली हिरवी मिरची ती ॲड करायची आहे. हे बघा, झाली माझी भाजी रेडी झालेली आहे. मीठ टाकून ते मम्मी मला भरून देत आहे पॅटीस, कारण मी इथे तळायची तयारी करत आहे ना, त्यामुळे आई मला भरून देते. हे बघा, पॅटीस आपण तळून घेतो आता. इथे व्यवस्थित मध्यम आचेवर करायचं आपल्याला. जास्त गॅस फास्ट पण नाही हवं आहे, मध्यम आचेवर असं करून द्यायचे. बघा, बाकीचे पण पॅटीस रेडी करून ठेवलेत आईने. एक एक करून आता सगळे पॅटीस असे तळून घेतो. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर मला नक्की कमेंटद्वारे सांगा. हे बघा, चटणी पण इथे मी वाटून घेतलेली आहे. जे साहित्य तुम्हाला मी दाखवलं होतं सुरुवातीलाच त्याचप्रमाणे. या मग मस्त पॅटीस, चटणी आणि सॉस खायला. थँक्यू. आय होप तुम्हाला रेसिपी आवडली असेल. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. थँक्यू.